आज आपण बघणार आहोत बांगड्याचं झणझणीत असं चवदार कालवण। घरगुती स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेचच आपण साहित्य बघूयात। आलं, खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि भिजवलेली चिंच। हे वाटण आपण आता छान वाटून घेणार आहोत। मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बांगड्यांना आपण मीठ लावून घेतलेले आहे। मध्यम आकाराचे 2 बांगडे घेतले आहेत। लगेचच आपण कृतीकडे वळूयात। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम होईपर्यंत आपण वाट बघायची आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यावर लगेचच आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत। जिरे छान तळले की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे। तसेच मी त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे। तो मी थोडासा ठेचून टाकलेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं हे वाटण आपण छान परतून घ्यायचं आहे। त्याचा रंग बदलेपर्यंत, त्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे। लगेचच आपण त्याच्यामध्ये हळद, धनेपूड, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट पावडर आणि थोडंसं मीठ घालणार आहोत। आधी आपण बांगड्यांना मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यानुसार आपण इथं मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहोत। कांदा लसूण मसाल्याचं मी प्रमाण इथे थोडंसं जास्त ठेवलं आहे, कारण हे कालवण झणझणीतच खूप छान लागतं। त्यानंतर हा मसाला आपण 2 ते 3 मिनिटं आणखीन छान परतून घेणार आहोत। ह्या स्टेजला तुम्ही मसाले जर जळत असतील तर थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता। मसाले छान भाजून घेतल्यानंतर कालवणाची चव छान होते। मसाला छान भाजलेला आहे, रंग छान आलेला आहे, तेल पण छान सुटलेलं आहे। आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर हे कालवण आपण 2 ते 3 मिनिटं मसाला शिजेपर्यंत, छान उकळी येईपर्यंत मंद आचेवरती ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता कालवणाला छान रंग आलेला आहे। तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार तुम्ही त्याची ग्रेव्ही ठेवू शकता। त्याच्यामुळे मी चिंचेचं पाणी ॲड करून घेत आहे। आपल्या बांगड्याच्या कालवणाला छान असा उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सावकाशपणे बांगडे टाकून घेणार आहोत। एकदा का बांगडे ह्याच्यामध्ये टाकले की आपण कालवण जास्त हलवायचं नाही, कारण मग मासे तुटतात। त्याच्यामुळे हलक्या हातानेच ह्याचे बांगडे सोडून आपण ते कालवण तसंच 5 ते 6 मिनिटं शिजून देणार आहोत। 5 ते 6 मिनिटांनंतर आपलं छान असं झणझणीत आणि खूपच चवदार बांगड्याचं कालवण तयार झालं आहे। हे तुम्ही भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। लगेचच आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊन सर्व करणार आहोत। अशा प्रकारे आपलं बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे। त्याला रंग पण छान आलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।